सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण. कोल्हापुरात राहत असे एक शास्त्री वेद संपन्न. कोल्हापुरात राहत असे एक शास्त्री वेद संपन्न. त्याला होता एक पुत्र, तो जन्मताच होता थोडासा मतिमंद. थोड्याच कालावधीत झाले त्याचे मातापिता पंचतत्वात विलीन. थोड्याच कालावधीत झाले त्याचे मातापिता पंचतत्वात विलीन. तरीही त्याच्या बुद्धीत होईना थोडीशीही वाढ. सभोवतालची सर्व मंडळी करत होती त्याचा उपहास. सभोवतालची सर्व मंडळी करत होती त्याचा उपहास व तिरस्काराने म्हणत असे, बापाच्या पोटी आला बघा कसला हा दगड जन्मास. बापाच्या पोटी आला बघा कसला हा दगड जन्मास. उदास होऊनी मग तो गेला भुवनेश्वरी देवीच्या आसऱ्यास. उदास होऊनी मग तो गेला भुवनेश्वरी देवीच्या आसऱ्यास. बसुनी तिथे 3 दिवस केले त्यांनी अन्न पाण्यास वर्ज. बसुनी तिथे 3 दिवस केले त्यांनी अन्न पाण्यास वर्ज. पण देवी प्रसन्न नाही होत म्हणून केली त्या ब्रह्मचार्याने त्याची जीभ मातेस अर्पण. पण देवी प्रसन्न नाही होत म्हणून केली त्या ब्रह्मचार्याने त्याची जीभ मातेस अर्पण व मस्तक धडा वेगळे करावे असा झाला त्याचा विचार. तेव्हा स्वप्नात येऊन सांगितले भुवनेश्वरीने त्यास. तेव्हा स्वप्नात येऊन सांगितले भुवनेश्वरीने त्यास, कृष्णा नदीच्या पश्चिम तीरी आहे एक सिद्ध पुरुष. त्याच्याजवळ गेलास तर तुझे होतील सर्व मनोरथ पूर्ण. त्याच्याजवळ गेलास तर तुझे होतील सर्व मनोरथ पूर्ण. ताबडतोब ब्रह्मचारी गेला पळत पळत कृष्णा तटास. ताबडतोबच ब्रह्मचारी गेला पळत पळत कृष्णा तटास. पाहुणी श्रीगुरूंना त्याने घातला साष्टांग दंडवत. पाहुणी श्रीगुरूंना त्याने घातला साष्टांग दंडवत. गुरुदेवांच्या दर्शनाने झाला तो सर्व पातकापासून मुक्त. त्यांना शरण गेल्यास सांगा आहे का काही अशक्य. त्यांना शरण गेल्यास सांगा आहे का काही अशक्य. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.